अगं बाळा, लक्ष कुठे आहे तुझं? बरं वाटत नाहीये का तुला? बाळा, तू काम तर करतेस, पण मनात मात्र दुसरंच काहीतरी चालू आहे. हा, नाही सावित्री आत्या, तसं काय बी नाही. बर, जरा इकडे लक्ष द्या. हा, उद्या काय आहे माहिती आहे ना तुम्हाला? उद्या वटपौर्णिमा आहे. सवाष्ण बायकांच्या आयुष्यातील खूप मोठा सण आहे. आणि अहिल्या मॅडम, वटपौर्णिमा, त्यातले विधी, आपले रीतिरिवाज या बाबतीत किती काटेकोर आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, बरोबर ना? होय. उद्याच्या पूजेच्या तयारीत कसलीच कसर राहता कामा नये. सगळं व्यवस्थित करायचं. हा, किर्लोस्कर कुटुंबाच्या सुना हा सण खूप नेमाने साजरा करतात. नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी देवाकडे एक प्रकारचं साकडच मागतात त्या. बरं पारू, अहिल्या मॅडमच्या पूजेसाठी लागणारं सगळं सामान, पूजेची सगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी तुझी. नाही, माझ्या नशिबात नाही हे सगळं, पण मला खात्री आहे तू हे सगळं व्यवस्थित पार पाडशील. बरं, हरीश सर आलेत, त्यांच्यासाठी ज्यूस घेऊन जा. हा, आलेच. सवाष्ण्यांचा सगळ्यात मोठा सण. या घरातल्या सगळ्या सुना नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. मी बी या घरची सून आहे. आदित्य सर माझा नवरा आहेत हे मला जगाला नसलं सांगतायत तरी माझ्या मनाला माहित आहे. मग मी बी हे व्रत करायलाच पाहिजे. सर आत येऊ का? अशी फॉर्मॅलिटी करणार असशील ना तर आला तसं परत जा. सॉरी सर, सवय लागली आहे. काय सवय लागली आहे तुला पण ना. सर, वाखरवाडीच्या कॅम्पेनचे फोटोज आलेत. आदित्य सरांना दाखवायचे होते पण ते अवेलेबल नाहीयेत. तुम्हाला दाखवू का? नाईस, वाखरवाडी कॅम्पेन, मेमोरेबल, टू मेमोरेबल फॉर मी. ये इथे दाखव. उभा राहून दाखवणार आहेस? बस ना. बस बस. बघू. अरे वा, नाईस क्लिक्स यार. चांगले फोटो काढतोस तू. हरीश, हा फोटो कधी काढलास तू? तुमच्या ओळखीचे आहेत का? अरे नाही, मी नाही ओळखत. आय लव्ह यू भावा. तुला माहित नाही तू केवढं मोठं काम केलं यार माझ्यासाठी. पारू पारू पारू. अरे यार थांब 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 सर. प्रीतम सर. अरे पारू पारू पारू, शाळेतल्या बाई सापडल्या. अगं त्या आठवतात का गावी गावी आपण गेलेलो? हा, त्या बाईंचा नंबर काय गावाला आपण आठवलं का काही? अहो प्रीतम सर, आपण त्या गावात गेलो होतो त्या शाळेतल्या या बाई आहेत ना? यस, शाळेतल्या मॅडम. अरू, लव्ह ॲट फर्स्ट साईट पारू. म्हणजे हिला बघितलं ना की माझं अख्खं जग थांबतं. असं वाटतं
काहीच घडू शकत नाही यार. प्रीतम सर, मला आधी वाटलं तुम्ही चेष्टा करताय. प्रीतम सर, तुम्हाला किती वेळा सांगितले तुमचा साखरपुडा दिशा मॅडम बरोबर झालाय, लगीन ठरलंय तुमचं, लगीन होणार आहे त्यांच्या बरोबर. यो असला विचार ना मनातनं काढून टाका आधी. पारू अगं मी काढून टाकायला तयार आहे ग, पण माझं मन काढत नाहीये ना हिला. सारखं ओरडून ओरडून सांगतोय लग्न करेन तर हिच्याशीच. प्रीतम सर, तुम्ही विसरलात का? तुमचं लगीन देवी आईंनी ठरवलंय. हो, तुमच्या या अशा वागण्याचा देवी आईंना त्रास होईल, कळतंय का तुम्हाला? माहिती आहे मला, पण पारू पण मला सांग, दिशा आईची चॉईस आहे ना? हा, पण माझं प्रेम नाही आहे ना तिच्यावर. आपण म्हणून आईला हर्ट होईल असं मी काय वागणार नाहीये. ओके, सुचिल. पारू, ती मुलगी परफेक्ट आहे माझ्यासाठी, तर हिचं मी काय करू सांग मला. आणि आईच म्हणते ना की जी गोष्ट तुमच्यासाठी असते ती तुम्हाला मिळतेच. तसंच आहे, जरी माझ्या नशिबात असेल ना तरी नक्की माझ्या समोर येईल. आणि तू जादूगार आहेस ना, तू आजूबाजूला असेल ना तर नक्की काहीतरी जादू होईल बघ. हे बघा प्रीतम सर, तुम्ही नका असं काहीतरी करू. हो, तुमचं लगीन ठरलंय. ठरलंय, झालं नाहीये ना अजून. आणि आय नो आता हे वाक्य माझ्यासारख्या एका प्लेबॉय मुलाच्या तोंडून ऐकताना तुला वेळ वाटेल. पारू, हे बघ, लग्नात प्रेम महत्वाचं असतं, पण ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य काढायचं आहे त्याच्यावर आपलं प्रेमच नसेल तर त्याला अर्थच नाही आहे ना काय. आता हेच बघ ना, मला या मुलीचं नाव पण माहित नाही, पण माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम आहे, रिस्पेक्ट आहे. कुठल्याही रिलेशनशिपचा बेस हा रिस्पेक्टच असतो ना. तसं तुझ्या मनात आहे हरीश बद्दल, राईट? हरीश भावा, आय लव्ह यू रे. थँक्यू. हरीश सर, काय झालं ते? प्रीतम सर जे काय बी बोलले त्याचा विचार करताय का? नाही, मला ना काहीतरी आठवलं. आपल्या लग्नाच्या ऍड शूटच्या दिवशी ना कोणीतरी मला ज्यूस दिलेलं. हा, ते ज्यूस मी प्यायलो आणि त्यानंतरचं मला काहीच आठवत नाहीये. म्हणजे तुम्हाला कुणी दिलं होतं सरबत? आठवा ना, आठवायचा प्रयत्न करा ना सर. असू द्या, तुम्ही नका जास्त विचार करू. आपण एक काम करूया, आदित्य सरांशी बोलूया. हा, त्याआधी तुम्ही हे सरबत पिऊन घ्या. हो. हो, 5 स्टार हॉटेलमध्ये ठरतीये बॅनियन मून पार्टी. ऐक ना, आपण एक काम करायचं का? आपण थीम पार्टी करूया. म्हणजे एखादा रंग, माझ्या आवडीचा ब्लॅक, बर रेड नाही. एक काम करू शकतो, उद्या वटपौर्णिमा आहे ना, तर सौभाग्याचा रंग म्हणून ग्रीन चालेल ना? ठरलं तर मग. नाही ग, ही दामिनी किर्लोस्कर तर पार्टीत घातलेले कपडे परत कधीच रिपीट करत नाही, कळलं ना? हो चालेल, ठरलं, डन. उद्या भेटू, मज्जा येईल. बाय. दिशा ऐक ना, उद्या ना बॅनियन मून पार्टी आहे, त्याच्या शॉपिंगसाठी चाललीये मी. तू येतेय? ओ गॉड, हिच्यासोबत शॉपिंगला जायचं म्हणजे मला बोर होणार. एकतर किती चीप चॉईस आहे हिचा. वटपौर्णिमा आहे म्हणून हिरवा कलर म्हणे. गाऊन ढाल बाई.
अगं बोल ना. नाही दामिनी आंटी, आय एम नॉट इंटरेस्टेड. यू एन्जॉय शॉपिंग. दामिनी, उद्या तुझा वटपौर्णिमेचा उपवास असेल ना? मग हे काय मध्येच पार्टीचं? तुम्ही ना आता वहिनींसारखं बोलू नका. माझं ठरलंय, मी पार्टीला जाणार म्हणजे जाणार. कोण कुठे चाललंय दामिनी? वहिनी, ते ना माझी एक मैत्रीण आहे. वहिनी, उद्या दामिनीची थीम पार्टी, तर ती विचारत होती की उद्याचा उपवास नाही केला तर चालेल ना? तू या घरात नवीन आहेस का दामिनी? या घरातल्या रूढी, परंपरा, किर्लोस्करांची शिस्त सगळं विसरली आहेस का तू? उद्या वटपौर्णिमा आहे, उपवास तर करावाच लागेल. अजून काय सांगायचंय? अजून इतकंच वहिनी की ना मी पार्टीला येते म्हणून शब्द दिलाय आणि माझा दामिनी, शब्द. या घरात फक्त अहिल्यादेवी किर्लोस्करचा शब्द चालतो, हे लक्षात असू दे. पार्टीला नाही म्हणून सांग. सासू मॉम, मी पण उद्या वडाची पूजा केली तर चालेल प्लीज? नको दिशा, अगं ही पूजा फक्त लग्न झालेल्या स्त्रियाच करतात. तू हवं तर उपवास कर, आणि नाही केलास तरी काही हरकत नाही. पण दामिनीला तर उपवास करावाच लागेल. ओके सासू मॉम. मोहन, काय डिटेल्स आणल्यास? हो वहिनी. विचारी काय ग? हरीश, प्लीज यार, थोडा आठवायचा प्रयत्न तर कर. तुला नेमकं त्या दिवशी ज्यूस कोणी दिला होता आणि तू तिथून गायब कसा काय झाला? यार, तुझ्यामुळे मला त्या शूटला मॉडेल म्हणून काम करावं लागलं, तेही आईच्या परमिशन शिवाय. आईला न सांगण्याचं गिल्ट आणि त्रास काय आहे ना, हे मी तुला नाही सांगू शकत. सो प्लीज, अगदी बारीक सारीक गोष्ट जरी आठवत असेल ना तरी सांग मला. सर, मी खरंच खूप प्रयत्न करतोय आठवायचा, पण मला नाही आठवत आहे. माझं डोकं ना ब्लँक झालंय आता. हे असं कसं काय? दादा ऐक ना, हे बघ, आपण पॅनिक होऊन काही उपयोग नाहीये आणि आपण त्याला पण आठवायला जरा वेळ देऊया ना. हा, काय बोलतो? आदित्य सर, हे बघा, तुम्ही बी गडबड नका करू. तुम्ही बी आत्ताच आजारपणातनं उठलात, नका दगदग करू. उद्या वटपौर्णिमा आहे. लगीन झालेल्या समध्या बायका त्यांच्या नवऱ्यासाठी व्रत करतील. नवऱ्याला उदंड आयुष्य लाभू दे, जन्मोजन्मी ह्योच नवरा मिळू दे म्हणून प्रार्थना करतील. माझं बिनशीब कसलं आहे. माझं लगीन झालंय हे समध्यांपासून लपवून ठेवावं लागतंय मला. नाही, आदित्य सर जरी हे लगीन खोटं मानत असतील तरी त्यांच्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी मला हे व्रत करावंच लागल. माझं एक मन म्हणते की माझी लायकी नाही आदित्य सरांची बायको व्हायची. शेवटी मोलकरीनच आहे मी. पण माझं दुसरं मन बी असं म्हणते की हे लगीन खरं आहे, माझा नवरा खरा आहे. तरी बी मला असं वाटते की मी आदित्य सरांना, देवी आईंना फसवते.
त्या बिचाऱ्या हरीश सरांना बी यात फसवती. त्यांची काय बी चूक नाही यात. मला मला काय हक्क आहे समद्यांना फसवायचा? माझं चुकतंय, मीच नालायक आहे. नालायक तर तू आहेसच, आणि खोटारडी पण. काय झालं पारू? कशाबद्दल बोलत होतीस तू आत्ता? कोणाला फसवलंयस? काय लपवतीयस तू? बोल ना, सांग खरं. पारू, खरं सांग, कशाबद्दल बोलत होतीस आत्ता तू? काय लपवलंयस तू? काय खोटं वागलीयस? बोल ना खरं. हे बघ पारू, मला सगळं कळतं हं? कोण खोटं बोलतंय आणि कोण खरं बोलतंय ते. मला फक्त तुझ्या घाणेरड्या तोंडून ऐकायचंय. बोल पटकन, काय करायचंय? हा, ऍड शूट मध्ये ऐनवेळी हरीशच्या जागेला आदित्य बसला हे हरीशला कळलं असेल, आणि ते कळल्यानंतर त्यांनी तुझ्याबरोबर लग्न करायला नकार दिला हे बोलत होतीस ना? अरे चुप! तुला सांगितलं होतं कोणी मध्ये बोलायला? अगं तो हेच सांगायचं होतं मला. ए पारू, जास्त शहाणपणा करू नकोस हा. मला माहितीये तू वेगळं काहीतरी बोलत होतीस. पटकन खरं बोल. ते मला उद्याची तयारी करायची आहे, मी येते. पारू, पारू, झालं? तुला कोणी सांगितलं होतं मध्ये तोंड घालायला? आता तिनं तिच्या सगळ्या प्लॅनची आपल्यासमोर कबुली दिली असती. का बोललीस तू मध्ये? मूर्ख! पापुयात. काहीच दिवस उरलेत, मग तुला पण हे सगळं करायचंय. आणि पुढच्या वर्षी तुझी पहिली वटपौर्णिमा असणार आहे. हो सासू. सावित्री, चला निघूया. बा, अरे राहू दे ना, मी करते. अगं तू पण काहीतरी काम करतीस ना, राहू दे, तुला मदत. पण ना. अरे बा, आज बंगल्यात लय मोठा सण आहे. सगळ्या बायका वडाची पूजा करायला जाणार आहेस. तायडे, तू बी जाणार आहेस? अरे तसं नसतं. वडाची पूजा फक्त लग्न झालेल्या बायकाच करतात, आणि वडाची पूजा केली ना की मग नवऱ्याला दीर्घायुष्य मिळतं. म्हणजे बायका वडाची पूजा करत नाहीत, त्यांचे नवरे मरतात? अरे गणी, काय पण काय बोलतो. काही रीती असतात, काही परंपरा असतात, आणि काही गोष्टी आपल्या मानना न मानल्यावर पण असतात. आता आपण किर्लोस्कर कुटुंबामध्ये काम करतो का नाही? आणि आईल्या मॅडमचं कसं रीतिरिवाजाप्रमाणे असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात विशेष म्हणजे किर्लोस्कर घराण्यातल्या सगळ्या सुना आज नवऱ्याकरता जेवण बनवतात. आणि बरं का पारू, तू बाकीचं काही असा ना, तू बंगल्यावर जा आणि आईल्या मॅडमला काही हवं नको ते विचारा. पारू, ए पारू,
मी काय बोललो ते ऐकलं ना? हा हा चालला. आदित्य सरांसाठी मी बी वडाची पूजा केली पाहिजे का?